मी म्हटलं तुमच्या घरी येऊन मला भाजी आज आपल्या घरी आली भाजी हे मला आठवते. बाबासाहेबांनी दिलं सगळं. तुमच्या आईचं नाव काय? बायनाबाई इंगडे वाकपांजर. बाबासाहेबांसोबत काम करायचं का ते? काम नाही करायचं. दर सभेवर बाबासाहेबांच्या हजर असते. तुमची आई? माझी आई दर सभेवर हजर असते. अच्छा. हो, मुंबईला, पुण्याला, दिल्लीला, आपलं कोरेगावला, नागपूर, अकोला सभेवर हजर. अच्छा. हा, ही प्रॉपर म्हणजे दिल्लीला भेटली ते स्वतः म्हणजे सभा नसताना घरच्यांच्या घरी जाऊन भेटली माझी आई बाबासाहेबांना आणि त्यांच्याशी बोलली. बाबा आम्हाला हे लोक शेतातली भाजी घेऊ देत नाही. तर ते बाबासाहेब बोलले तुम्हाला घरी येऊन पडेल भाजी, ते घेऊ देत नाहीत ना, तुमच्या घरी येईल भाजी. काय मी अकोल्यावरून आली. आम्हाला ही दीक्षाभूमी बुद्धभूमी कुठं होती तर माहिती नव्हती. आणि या मुलीच्या घरी आलो आम्ही. आमची भासून आहे, तिनं आम्हाला हे दाखवलं. असं वाटून राहिलं की आईबाप नाही भेटले तर चालतील, पण आम्हाला आज हे बुद्धभूमी पाहायला भेटली. याच्यामुळे आम्हाला काही माहीत नव्हती. आम्हाला तर असं वाटतं की आज जेवण पण करावं नाही. आम्ही लय धन्य झालो बापा या मुलीमुळे. आणि गायकवाड साहेब तर सरात आमच्यासोबत त्यांच्या भेटी पण झाल्या. आनंदी झालो आम्ही. आम्हाला माहीत झालं असं वाटतं की दरवर्षी जेव्हा किती काही जीवाची येणे हो झाले. काय वाटते तुम्हाला इथे? एकदम असं मनाला समाधान झाली. बाबासाहेबच पाहिले. हो हो, बाबासाहेब पाहिले. पण ज्यावेळी मी लहान असताना माझ्या आईने बाबासाहेबांनी सगळं पूर्ण बाबासाहेबांनी बोललेलं सगळं सांगितलं. म्हणून मी इकडे आली. पण आनंद या बाईमुळे हा मानवी पाहायला मिळाले बाप्पा बाबासाहेब. आम्ही काय चाललो होतो आज आतापर्यंत आजूबाजूला बाहेर ठिकाणी गेल्या बाहेर